दर्शक हो नमस्कार. दर्शक हो, राजमुद्राच्या समाज मुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शक हो, महाराष्ट्रभरात विधानसभेची रणधुमाळी लागलेली आहे आणि विधानसभा निवडणूक अवघ्या काही 15 दिवसावर येऊन थांबलेली आहे. आज आम्ही औसा विधानसभा मतदारसंघात आहोत. इथं मनसेचे उमेदवार आहेत शिवकुमार नगराळे. आज त्यांना आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. मनसेची काय भूमिका आहे, मनसे ही निवडणूक कशी लढणार आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्या चॅनलतर्फे मी आपलं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. आपण मनसेकडून रेल्वेचे इंजिन हाती घेतलं आहे आणि आता आपण रेल्वेच्या इंजिनचे कप्तान झाला आहात. तर ही निवडणूक कशी घेऊन जाणार आहेत, औषधाचे काय प्रश्न आहेत? औषध सर्वांना जय महाराष्ट्र. मी शिवकुमार नागराळे, अधिकृत उमेदवार औसा विधानसभा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आम्ही लोकांच्या पुढे विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहोत. या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत, सुशिक्षित बेकारांच्या काय समस्या आहेत, सर्वसामान्य नागरिकांच्या शेतमजुराच्या काय समस्या आहेत, या समस्या घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. बरं, मनसे फॅक्टर हा बऱ्याच दिवसानंतर विधानसभेमध्ये निवडणूक लढताना दिसतोय. कसं वाटते? खूप जास्त उमेदवार यावेळेस दिलेत. नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्ष स्थापनेपासून जवळजवळ विधानसभेच्या सर्वच जागा लढवलेल्या आहेत. कधी कमी जास्त प्रमाणात पण जागा लढवलेल्या आहेत. यावेळेस साहेबांनी महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. साधारण 137-139 उमेदवार या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत, जे की जुने जाणते साहेबांचे कट्टर चाहते आणि कट्टर महाराष्ट्र सैनिक, सर्वसामान्य कार्यकर्ते, शेतकऱ्यांचे पुत्र अशा लोकांनाच उमेदवारी दिली आहे की ज्यांना सर्वसामान्याची, शेतकऱ्याची, शेतमजुराची जाण आहे. तिसरी आघाडी म्हणून किंवा एक तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्र मनसेकडे पाहत होता. 2009च्या निवडणुका पाहिल्या, त्याच्यामध्ये जवळपास 13-14 त्यांचे उमेदवार देखील निवडून आले होते. बऱ्यापैकी राजसाहेब ठाकरेंनी चांगलं काम केलं असंही दिसलं होतं आपल्याला. तर नंतर पक्षाला गळती का लागली आणि नंतर लोकसभाही 2019ची लढताना मनसे दिसली नाही, आपल्याला काय वाटतं? नाही, मध्ये झालं काय, लोकांनी भरभरून प्रतिसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिला. 13-14 आमदार निवडून आले. परंतु मध्ये एक अशी मोदी लाट आली की त्या ठिकाणी मग भल्या भल्या पक्षाचं काय चाललं नाही. त्याचा फटका आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसला आणि गळती त्या प्रमाणात सुरू झाली. परंतु आज घडीला महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि राजसाहेबाची फार मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि 2029ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच असतील. बरं, आपण औस्यामधून प्रतिनिधित्व करत आहात. औसा विधानसभामधून आपण इच्छुक आहात. आपण फॉर्म देखील भरलेला आहे. औसा विधानसभा मतदारसंघ कुठल्या कामापासून वंचित आहे? कोणता बॅकलॉग अजून भरून निघणं अपेक्षित आहे? आपल्याला काय म्हणायचे? या भागामध्ये सुशिक्षित बेकाराची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. सुशिक्षित बेकारां मुलांच्या हाताला काम नाही आहे. शेकडो मुलं असे चौकाचौकानी टोळकं घेऊन फिरतात. अक्षरशः हाताला काम नसल्यामुळे आणि शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतल्यामुळे तिथं मुलगी देणं देखील अवघड झालेलं आहे. शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होणं अवघड झालेलं आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की 20 वर्षापासून 25 वर्षापासून आम्ही ह्या भागात ऐकतो की अनेक तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी या टिंबी गावाच्या पलीकडे 250-300 एकर जमीन शासनानं संपादित करून ठेवलेली आहे. ह्याच्यावरती 4 निवडणुका झाल्या, वेगवेगळे इथं प्रोजेक्ट आणणार आहेत म्हणून. सुरुवातीला व्हिडिओकॉनचा प्रोजेक्ट आणणार आहेत असं सांगितलं विलासराव देशमुख साहेबांच्या काळात. त्याच्यावर एक निवडणूक झाली. दुसरी निवडणूक झाली भेलच्या प्रकल्पावर. भेलचा इथे प्रकल्प आणणार आहेत, या ठिकाणी एवढा रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याच्यावरती एक निवडणूक झाली. त्याच्यावरती काही आमदार निवडून आले, अर्थात त्यांच्याच घरचे पुढचे चिरंजीव निवडून आले. पुन्हा तिसरी निवडणूक झाली. तिसऱ्या निवडणुकीला इथल्या औसा विधानसभेचे आताचे आमदार त्यांनी सांगितलं की इथं रामदेव बाबाचा तेलाचा कारखाना येणार आहे. पुन्हा सांगितलं सौर ऊर्जाचा कारखाना येणार आहे. परंतु ह्या 20 वर्षामध्ये इथं ना रेल्वेची बोगी आली, ना इथं व्हिडिओकॉन आला, ना भेल आलं, ना रामदेव बाबाचं तेल आलं. ही सगळी गाजरं ठरलेत. इथं कुठलाच उद्योग आलेला नाही आणि इकडल्या लोकांना, इकडल्या सुशिक्षित बेकारांना हाताला काम मिळालेलं नाही. मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव जे की सरकारी अधिकारी असतात, ते अचानक राजीनामा देतात आणि आमदार होतात. आपण म्हणलात की रामदेव बाबाचं तेलही आले नाही आणि कुठला भेलही कारखाना आला नाही. मग हे सगळं असताना जनता वेळोवेळी त्याच लोकांना का निवडून पुढे पाठवते? नाही, सर्वसामान्य जनता ही भोळी भाबडी जनता असते. एकतर त्यांच्या गाड्या, त्यांचे ते कपडे, त्यांच्या पाठीमागचा लवाजमा, ह्या सगळ्या गोष्टी बघून जनता त्या पिरियडमध्ये भुलत असते.
आणि त्या पद्धतीनंच गेल्या वेळेस ह्या लोकांना जनता भुललेली आहे. परंतु येणारी निवडणूक फार वेगळी आहे, येणारे निकाल फार वेगळे लागणार आहेत. आता जनता असल्या गाड्याला, कपड्याला आणि त्यांच्या पैशाला बोलणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये धक्कादायक महाराष्ट्राचे निकाल लागतील. आपण आपला जो पहिला शत्रू आहे तो महायुती आहे की महाविकास आघाडी आहे? नाही, आमचा शत्रू कोणीच नाही. आम्ही कुणाला पाडण्यासाठी निवडणुका लढत नाही, तर आम्ही जिंकण्यासाठी आम्हाला निवडणुका लढतो. आमचे सर्व उमेदवार कुणाला तरी शत्रू समजून कुणाला तरी पाडण्यासाठी निवडणूक लढत नाहीत, तर आम्ही जिंकण्यासाठी निवडणुका लढवा लागू. बरं, आपल्याला जर मतदारांनी संधी दिली तर औसामध्ये आपला विकासाची ब्ल्यूप्रिंट काय असेल? कोणती विकास कामे आपण या भागामध्ये आणू शकता? इथे औसा तालुक्यामध्ये, या लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोयाबीनचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर होतं. सोयाबीनवर प्रक्रिया करणारा उद्योग जर ह्या भागामध्ये आणला तर एकतर मजुराच्या लोकांच्या हाताला काम मिळेल, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळेल आणि दलालाकडून होणारी जी लूट आहे ह्या शेतकऱ्यांची ती लूट होणार नाही. या विषयावरती आम्ही 100% काम करू आणि एखादा सोयाबीनच्या प्रक्रियेवर मोठा उद्योग या तालुक्यात आणण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू. दुसरा विषय आहे, ह्या टेंबीला जी जमीन शासनाने संपादित करून ठेवलेली आहे त्या ठिकाणी कुठला तरी एका मोठा उद्योग आणण्यासाठी सन्माननीय राजसाहेबाला आम्ही ही संकल्पना सांगून त्या ठिकाणी एखादा मोठा उद्योग आणून तरुणाच्या हाताला काम देण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू. मुंबईमध्ये बाबा सिद्दीकींची हत्या झाली, पुण्यामध्ये ड्रग्ज सापडते, ड्रग पेडलर आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहून वर्ष 2-2 वर्ष ड्रगचं जे चेन आहे ते चालवताना दिसतात. बदलापूर प्रकरण असेल किंवा कोलकात्याचा डॉक्टरांवर झालेला अन्याय अत्याचार असेल, तिचा खून असेल, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये तुम्हाला कायदा सुव्यवस्था दिसते का? महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळलेली आहे. सरकारचं कायदा सुव्यवस्थेवर लक्ष नाही, पोलीस यंत्रणेचं ह्या कायदा सुव्यवस्थेवर लक्ष नाही. डोंबिवलीमधला परवाचा झालेला जो बलात्कार आहे तो बलात्काराचं प्रकरण पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या एका भगिनीनं सुरुवातीला पुढे आणलं आणि त्या भगिनीला न्याय मिळवून दिला. अनेक ठिकाणी खुनं होत आहेत, अनेक ठिकाणी दरोडे पडत आहेत. त्याविषयी ह्या सरकारनं पूर्णपणे ह्या सरकारला या विषयावरती अपयश आलेलं आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री पक्ष चालवत आहेत, सरकार आणतायत की स्वतः गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रात काम करताय? नेमकं ते काय करत आहेत? नाही, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा वेळ सगळा खुर्ची वाचवण्यात आणि खुर्ची टिकवण्यात आणि खुर्ची आणण्यातच जातो. मुळात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला गृह खात्याचा काही विसर पडलेला दिसतोय. त्यांचं कसं झालं, एक जवळ केलं तर एक पळून जातं, एक ही गोळा केलं तर एक निष्ठून जातंय. त्या धांदळीमध्ये ती गृहमंत्री अडकलेले आहेत आणि त्यांना सरकार टिकवायचं पडलेलं आहे. आणि हे जर सरकार गेलं तर पुन्हा दुसरं सरकार आणून त्या खुर्चीवर बसवायच्या त्या नादात आहेत. आपण मनसेचे जुने जाणते कार्यकर्ते आहात. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पळवण्यात आली, चिन्ह देखील एकनाथ शिंदेला देण्यात आलं. 1998ला ज्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली ते स्वतः शरद पवार खुद्द हयात आहेत, ज्यांनी स्वतः राष्ट्रवादी स्थापन केली आणि राष्ट्रीय कार्यकारिणी आणि स्वतः गटनेते राष्ट्रवादीचे त्यांच्यासोबत असताना देखील पक्ष हा अजितदादांना देण्यात आला, चिन्ह देखील त्यांनाच देण्यात आलं. काय वाटतं, म्हणजे लोकशाही आहे का भारतात? नाही, लोकशाही भारतातली मोडकळीस आल्यासारखं वाटतंय. लोकशाही कुठं दिसूनच येत नाही, इथं सगळी हुकुमशाही दिसून येते. चिन्ह पळवणे, पक्ष पळवणे, फोडाफोडी करणे, 50 खोके एकदम ओके, हा सगळा जो प्रकार आहे तो सत्तेचा माज आल्याचा प्रकार आहे. आणि ही सत्तेचा माज आल्यामुळं हे पक्ष फोडणे, पैसे देणे, कुणाला बी मंत्री करणे, कुणाला बी आमदार करणे, कुणालाही खासदार करणे, ह्या सत्तेच्या गैरप्रकारातून हा सगळा प्रकार घडत आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आता जनतेच्या लक्षात आलेल्या आहेत. जनता प्रत्येक मतदारसंघात उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये एका चांगल्या माणसाला संधी देईल अशी अपेक्षा आहे. राज ठाकरे साहेबांना किंवा आपल्या मनसेला तिसरी एक पर्याय देण्याची खूप मोठी संधी आहे, कारण की मॅक्झिमम काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्षांतर करून भाजपमधून तिकीट घेऊन उभा आहेत असं दिसते. आणि शिवसेनेचे 2 भाग झालेत, राष्ट्रवादीचे 2 भाग झालेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही युत्यामध्ये आहे, महायुतीत पण आहे, महाविकास आघाडीत पण आहे. मग तिसरा पर्याय देत असताना राज ठाकरे साहेबांनी भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि आम्ही सत्तेत राहू ही भूमिका घेतली, तर त्यांनी स्वतःच्या एवढ्या सुवर्ण संधीचा एक भाग सोडून दिला का? काय वाटते आपल्याला? नाही, काय झालं, साहेब हे स्पष्ट वक्ते आहेत, स्पष्ट बोलणारे आहेत. गेल्या वेळेस भाजपच्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या, 104 जागा त्यांच्या होत्या. आता देखील सगळ्या पक्षांपेक्षा भाजपनं एक्स्ट्रा जागा लढवलेल्या आहेत, भाजप एक्स्ट्रा जागा लढवत आहे.
यदा कदाचित त्यांच्या जागा जास्त येण्याची अशी संधी दिसून येते. त्यामुळं साहेबांनी सांगितलं की भविष्यात होऊ शकतो, 100% होणार आहे आणि आम्ही सत्तेत जाणार असा विषय नाही. भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो, पण साहेबांनी एवढं मात्र सांगितलंय की कुणाचीही सत्ता आली तरी महाराष्ट्रातल्या सत्तेच्या चाव्या ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आणि राजसाहेबाकडेच असतील आणि राजसाहेब हे सत्तेमध्ये असतील. विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हे आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी आमदार म्हणून किंवा एक माजी अधिकारी म्हणून कसा न्याय त्यांच्या मतदारसंघाला दिलाय? ते माजी अधिकारी वगैरे कुठले नव्हते. त्यांची इथं STD होती. STD पुन्हा नंतर हॉटेल होतं त्यांचं. योगायोगानं दैव बलवत्तर त्यांचं चांगलं. त्यांना कुणाच्या तरी वशिल्यानं देवेंद्र फडणवीसांचा PA होता आलं आणि PA झाल्याच्या नंतर त्यांनी मग त्या सत्तेचा, फडणवीस साहेबाचा आणि पैशाचा व्यवस्थितरित्या उपयोग करून मतदारसंघामधले काय धनदांडगे आणि जातबांडगी लोक एकत्रित केले, त्यांना पैसा पुरवला, गुत्तेदार मोठे केले आणि एक हवा निर्माण केली की ह्या भागामध्ये फार मोठा विकासाचा गवगवा विकास अभिमन्यू पवार साहेबांनी केलाय. पण असं विकास कुठं दिसून येत नाही. इथं एक विकास कारखाना सोडला आणि 4-5 आता कोणाचे तर विकास नावं जर सोडले तर इथं विकास इथं दिसून येत नाही. फक्त कागदोपत्री मोठमोठी कोटीच्या कोटीची उड्डाण आहेत. इकडे 1000 कोटी आणले, तिकडे 2000 कोटी आणले, तिकडे 3000 कोटी आणले, पण कोटी फिटी काही नाही. मी हा मतदारसंघ सगळा पिंजून काढलेला आहे. गावोगावी गेल्याच्या नंतर लोक सांगायला लागलेत की तुम्ही साहेब ह्या रस्त्याने जावा, तुम्हाला इथला विकास कळून येईल. तुम्ही ह्या रस्त्याने जावा, तुम्हाला इथला विकास कळून येईल. विकास म्हणजे काय असतो? विकास हा शाश्वत दिसला पाहिजे. कोटीच्या कोटी उड्डाणे उगं फक्त पेपरबाजी करून आणि जाहिरातबाजी करून विकास होत नसतो. आणि ह्या गोष्टीचा सगळा निकाल आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये लागणार आहे आणि जनता ते देणार आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील जनता आपल्याला पाहत आहे. आपण मनसेचे एक उमेदवार आहात. आपण आपल्या जनतेला निवडणुकीच्या अनुषंगाने काय आवाहन करसाल? नाही, आता निवडणुकीच्या समोर विकासाचे मुद्दे घेऊन सध्या कोणीच येत नाही. कुठलाच उमेदवार आणि कुणाच पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या पिरियडमध्ये विकासाचा मुद्दा समोर आणत नाही तर जातीचा मुद्दा समोर आणतो. माझी सगळ्या इथल्या मतदार बांधवांना, इथल्या तालुकावासियांना, विधानसभा क्षेत्रातल्या लोकांना विनंती आहे की जातीपातीच्या नावावर निवडणुका होत नसतात आणि जातीपातीच्या नावावरती लोकांनी मतं देऊ नयेत. शाश्वत विकास कोण करणार आहे? सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी आपल्या रस्त्यावर कोण उतरणार आहे? पीक विम्याच्या संदर्भात कोण रस्त्यावर उतरते? अतिवृष्टी झाल्यावर रस्त्यावर कोण उतरून न्याय देते? दुष्काळ पडल्यावर रस्त्यावर उतरून कोण न्याय देते? या लोकांना आपण स्वच्छ चेहरे बघून मतदान करावं असं मी इथल्या मतदारांना आवाहन करतो. जनतेने स्वच्छ चेहरे पाहूनच मतदान करावं आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावं. कुठल्याही धार्मिक किंवा जातीवादी रूढी परंपरेमध्ये अडकू नये असं परखड मत व्यक्त करताना औषधाचे उमेदवार मनसेचे आपल्याला दिसत आहेत. दर्शको, इथेच मी आपली रजा घेतो. ही मुलाखत कशी वाटली, उमेदवारांचं मत कसं वाटलं, जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मतदारसंघाचा आमदार नेमका कोण राहणार आहे औषधाचं, ही देखील आपल्याला संधी आहे. आपण कमेंट करू शकता. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. या व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा आणि उमेदवाराची किंवा चॅनलची आपल्याला मुलाखत आवडली असेल तर शेअर करायला देखील विसरू नका. सर, आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी चर्चा केली. मी आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर दर्शको, हे होते मनसेचे उमेदवार, यांच्याशी आपण चर्चा केली. इथंच मी आपली रजा घेतो. कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.